पुण्यातील त्या जुन्या पेठेतलं ते 2 खोल्यांचं घर. भिंतीवरचे पांढरे बापुंद्रे निखळले होते आणि लाकडी खिडक्यांच्या चौकटींनी आता वयोमानानुसार करकर असा आवाज करायला सुरुवात केली होती. घराच्या कोपऱ्यात असलेल्या एका जुन्या लाकडी खुर्चीवर सदाशिवराव बसले होते. अंगणात एक जुना झालेला पण स्वच्छ धुतलेला पांढरा सदरा आणि डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा. ते शांतपणे वर्तमानपत्र वाचण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांचे लक्ष वारंवार आतल्या खोलीत येणाऱ्या सामानाच्या आवाजाकडेच जात होते. आतल्या खोलीत अविनाश आपली बॅग भरत होता. ब्रँडेड कपडे, महागडे परफ्युम्स आणि लॅपटॉप त्याच्या जगातील या सर्वात महत्त्वाच्या वस्तू होत्या. अमेरिकेला जाण्यासाठी आता फक्त काही तास उरले होते. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक होती, पण ती आनंदाची नव्हती, तर एका सुटकेची होती. अविनाश, काही हवंय का रे तुला? प्रवासात खायला लाडू करून ठेवलेत, डब्यात भरू का? सदाशिवरावांनी थरथरत्या आवाजात विचारले. अविनाशने रागातच बॅगची चेन ओढली आणि बाहेर येत म्हणाला, बाबा, किती वेळा सांगितलंय तुम्हाला, तिथे अमेरिकेत सगळं काही मिळतं आणि ते तुमचे तेलकट लाडू तिथे विमानतळावर सिक्युरिटीवाले फेकून देतील. नका करू माझं हसू तिथे. सदाशिवराव गप्प बसले. त्यांना आठवलं, याच लाडूंसाठी लहानपणी अविनाश हट्ट करायचा. पण आता काळ बदलला होता. अविनाश आता मोठा झाला होता. मोठा म्हणजे फक्त वयाने आणि पैशाने नाही, तर तो वैचारिकदृष्ट्या स्वतःला खूप मॉडर्न समजू लागला होता. त्याला त्याच्या वडिलांच्या साधेपणाची, त्यांच्या तुटक्या चपलांची आणि त्यांच्या शिपाई या पदाची लाज वाटू लागली होती. काही दिवसापूर्वीच गोष्ट. अविनाशचे काही उच्चशिक्षित मित्र घरी आले होते. सदाशिवराव नेहमीप्रमाणे त्यांना पाणी द्यायला पुढे गेले. जेव्हा अविनाशने त्यांना हातानेच बाजूला व्हायची खूण केली आणि मित्रांना म्हणाले, हे आमचे केअरटेकर आहेत, घर बघतात. वडिलांच्या काळजात त्या शब्दांनी आरपार जखम केली होती, पण तरीही ते हसून बाजूला झाले. मुलाच्या प्रगतीत आपण अडथळा ठरू नये हेच त्यांना वाटत होते. बॅगा भरून झाल्या? सदाशिवरावांनी विचारलं. हो, झाल्या. आणि ऐका, अविनाश वडिलांच्या डोळ्यात न बघता बोलू लागला, मी तिथे गेल्यावर खूप बिझी असेन. तिथे गेल्या गेल्या फोन करणं शक्य होणारच नाही. आणि हो, इथल्या नातेवाईकांना सांगत सुटू नका की तुमचा मुलगा अमेरिकेत गेलाय. नाहक पैशांची मागणी करायला येतील सगळे. सदाशिवरावांना वाटलं होतं की मुलगा जाताना किमान त्यांचे पाय धरेल, आशीर्वाद घेईल, पण अविनाशला घाई होती ती फक्त या घरातून आणि या माणसांपासून दूर जाण्याची. त्याला वाटायचं की ही माणसं म्हणजे त्याच्या प्रगतीच्या मार्गातले दगड आहेत. अविनाश, तिथे थंडी खूप असते असं ऐकलंय, हे स्वेटर सोबत घे. वडिलांनी एक जुना पण उबदार स्वेटर पुढे केला. अविनाशने तो स्वेटर बघितला आणि उपरोधिकपणे हसून म्हणाला, बाबा, अमेरिकेत जे स्वेटर मिळतात ना, त्यांची किंमत तुमच्या 2 महिन्यांच्या पेन्शन इतकी असते. हे जुनं कापड तिथे कोणी घालत नाही. प्लीज तुमचे हे मागासले पण तुमच्याकडेच ठेवा. त्या रात्री अविनाशने जेवणही केले नाही. त्याला त्या घराचा वास, ती शांतता आणि वडिलांचे ते केविलवाणे चेहरा नकोसे झाले होते. त्याला खुणावत होते ते न्यूयॉर्कचे लखलखते दिवे आणि तिथली हायपाय लाईफस्टाईल. त्याला वाटलं होतं की एकदा का तो विमानात बसला की त्याचं या देशाशी आणि या म्हाताऱ्या माणसाशी असलेलं शेवटचं नातंही तुटून जाईल. पहाटेची वेळ झाली. टॅक्सी दाराशी उभी होती. अविनाशने आपली बॅग उचलली. सदाशिवराव दारापर्यंत आले. त्यांचे डोळे पाणावले होते. त्यांना आठवत होतं, जेव्हा अविनाश पहिल्यांदा शाळेत गेला होता तेव्हा त्यांनी त्याला खांद्यावर बसवून नेलं होतं. आज तोच मुलगा त्यांना एका शब्दानेही न विचारता निघून चालला होता. निघतो मी, अविनाश कोरडेपणाने म्हणाला. जा बाबा, सांभाळून राहा. वेळ मिळाला तर फोन करत जा. सदाशिवरावांच्या आवाजातली आर्तता अविनाशला शिवलीच नाही. टॅक्सी सुरू झाली आणि धूल उडवत निघून गेली. सदाशिवराव एकटेच त्या अंधाऱ्या दारात उभे राहिले. त्यांना माहीत नव्हतं की ज्या मुलाला त्यांनी जीवापाड जपलं तो आता फक्त शरीराने नाही तर
मनानेही खूप लांब गेला होता. अविनाशसाठी हे एका नव्या आयुष्याचं स्वप्न होतं, पण सदाशिवरावांच्या आयुष्यात आता फक्त एक भीषण शांतता उरणार होती. अविनाशने खिडकीतून मागे वळून पाहिलं नाही. त्याला वाटलं सुटलो एकदाचा या लाज वाटणाऱ्या आयुष्यातून, पण त्याला हे माहीत नव्हतं की नशिबाचा फेरा जेव्हा फिरतो तेव्हा स्वतःच्या रक्ताची लाज वाटणाऱ्या माणसांना वेळ कसं उत्तर देतं. विमानाने टेक ऑफ घेतले आणि पुण्याची ती परिचयाची माती, गल्ल्या आणि ते जुनं घर अविनाशच्या नजरेआड झालं. ढगांच्या वर गेल्यावर अविनाशला एक प्रकारचा विजय मिळवल्यासारखं वाटलं. त्याने मनातल्या मनात स्वतःला सांगितलं, अविनाश, आता मागे वळून बघायचं नाही. तू या अशा जगासाठी जन्माला आला आहेस जिथे प्रतिष्ठा आहे, पैसा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिथे तुला तुझ्या वडिलांच्या साध्या राहणीमानाची लाज बाळगावी लागणारच नाही. अमेरिकेत उतरल्यावर तिथल्या लखलखत्या जगाने त्याला भुरळ पडली. उंच इमारती, शिस्तबद्ध जीवन आणि डॉलरचा पाऊस. सुरुवातीचे काही महिने तो सेटल होण्यात गेला. त्याने एक आलिशान अपार्टमेंट भाड्याने घेतले, नवीन कार घेतली आणि मोठ्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये त्याचे नाव गाजू लागले. त्याच्या आयुष्यात आता सदाशिवराव नावाच्या शिपाई वडिलांसाठी कोणतीही जागा उरली नव्हती. सुरुवातीला सदाशिवराव आठवड्यातून एकदा शेजारच्या कुलकर्णींच्या फोनवरून अविनाशला फोन करायचे. हॅलो अविनाश, अरे पोरा, कसा आहेस? नीट जेवतोस ना? तिथे खूप थंडी असेल, स्वेटर घालतोयस ना? वडिलांचा तोच जुना काळजीत भिडालेला आवाज. अविनाश वैतागून उत्तर द्यायचा, बाबा, मी इथे लहान मुलगा नाहीये आणि प्लीज या कुलकर्णी काकांच्या फोनवर सारखे फोन करत जाऊ नका. लोक काय विचार करतील? माझा स्वतःचा आयफोन आहे, पण मला तुमच्याशी बोलायला वेळ नसतो. मी खूप बिझी आहे, कामाचं प्रेशर असतं, असे म्हणत तो फोन कट करायचा. हळूहळू त्याने वडिलांचा नंबर ब्लॉक केला नाही, पण फोन उचलणे पार बंद करून टाकले. पुण्यात मात्र सदाशिवरावांचे आयुष्य थांबल्यासारखे झाले होते. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात त्यांना अविनाश दिसायचा. भिंतीवर लावलेल्या अविनाशचा पदवी घेतानाचा फोटो ते तासनतास बघत बसायचे. शेजारी विचारले की काय सदाशिवराव, चिरंजीवांचा फोन येतो काय? तेव्हा ते खोटे हसून सांगायचे, हो, कालच बोलणं झालं, खूप मोठा साहेब झालाय तो माझा पोरगा. त्याला वेळ नसतो फारसा, पण खूप प्रेम करतो माझ्यावर. आपल्या मुलाची अब्रू राखण्यासाठी ते जगाशी खोटं बोलत होते, पण आतून त्यांचं हृदय तुटत होतं. एकदा सदाशिवरावांची तब्येत खूप बिघडली. पावसाळ्याचे दिवस होते. जुन्या घराच्या छतातून पाणी गळत होते. त्यांना जोराचा ताप भरला होता. त्यांनी खूप प्रयत्न करून अविनाशला ईमेल केला, मेसेज केले. शेवटी एका शेजाऱ्याने अविनाशला फोन लावून दिला. काय आहे? मी मीटिंगमध्ये आहे. अविनाशचा तोच कोरडा आवाज. अविनाश, बाबांची तब्येत ठीक नाही आहे रे, त्यांना दवाखान्यात न्यायला हवं. थोडे पैसे पाठवले असतेस तर. शेजाऱ्यांनी परिस्थिती सांगितली. अविनाशने चिडून उत्तर दिले, त्यांना सांगा सरकारी दवाखान्यात जायला. माझ्याकडे आता ट्रान्सफर करायला वेळ नाहीये. आणि त्यांना म्हणावं, म्हातारपणी थोडं जपून राहत जा. मी पुढच्या महिन्यात बघतो काय करायचं ते. पैसे तर आले नाहीतच, पण वडिलांच्या मनाला जो आधार हवा होता तोही मुलाने दिलाच नाही. उलट त्या रात्री अविनाश न्यूयॉर्कच्या एका मोठ्या क्लबमध्ये आपल्या मित्रांसोबत महागडी वाईन पीत पार्टी करत होता. तिथे तो सांगत होता की त्याचे वडील भारतात मोठे बिझनेसमन आहेत आणि ते शांतता हवी म्हणून जुन्या घरातच राहतात. खोट्या प्रतिष्ठेसाठी तो रक्ताच्या नात्यालाही विसरला होता. 2-3 वर्षे उलटली. सदाशिवरावांनी आता फोन करणे सोडून दिले होते. त्यांना समजले होते की त्यांचा मुलगा आता त्यांचा राहिला नाही. त्यांनी ठरवले की आता मुलाकडे काहीही मागायचे नाही, पण तरीही दर महिन्याला ते आपल्या तुटपुंजा पेन्शनमधून थोडे थोडे पैसे वाचवून एका वेगळ्या बँक खात्यात जमा करत होते. माझ्या अविनाशला कधी कठीण वेळ आली तर हे पैसे त्याला कामी येतील, हा एकच विचार त्यांच्या मनात असायचा. इकडे अमेरिकेत अविनाशने लग्न केले. एका श्रीमंत घरातील मुलीशी त्याने लग्न केले. त्याचे
त्याने लग्नाची पत्रिका वडिलांना पाठवली सुद्धा नाही. त्याला भीती वाटत होती की जर त्याचे वडील लग्नाला आले तर त्याच्या सासरच्या मंडळीसमोर त्याची इज्जत जाईल. त्याने सासरच्यांना सांगितले होते की त्याचे आई वडील एका अपघातात वारले आहेत. आपल्या जिवंत बापाला कागदोपत्री मारून टाकताना अविनाशचा हात थरथरलाही नाही. हाच त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा नैतिक पराभव होता. पण नियती गप्प बसत नाही. ज्या वडिलांना त्याने विस्मृतीत ढकलले होते त्यांचे महत्त्व त्याला अशा वेळी कळणार होते जेव्हा त्याच्याकडे पश्चाताप करायलाही वेळ उरणार नव्हता. 10 वर्षे झाली होती. अविनाश आता पूर्णपणे अमेरिकन झाला होता. पण अचानक त्याला कंपनीच्या एका कामासाठी महिनाभरासाठी भारतात जावे लागणार होते. त्याला पुण्यात जाण्याची मुळीच इच्छा नव्हती, पण कंपनीचा आदेश होता. त्याने मनात विचार केला, जाऊ दे, एकदाचं त्या जुन्या घराचं काय झालं ते बघून येऊ आणि ते घर विकून टाकू, म्हणजे या म्हाताऱ्याचा आणि माझा शेवटचा संबंधही संपून जाईल. अविनाश भारतात यायला निघाला. पण तो ज्या घराचा आणि ज्या वडिलांचा विचार करत होता तिथे आता परिस्थिती पूर्णपणे बदलली होती. तो एका अशा धक्क्याकडे वाटचाल करत होता ज्याची कल्पना त्याने स्वप्नातही केली नव्हती. 10 वर्षानंतर जेव्हा अविनाश मुंबईच्या विमानतळावर उतरला तेव्हा त्याला मायभूमीच्या मातीपेक्षा तिथल्या उष्णतेचा आणि गर्दीचा जास्त त्रास झाला. त्याने लगेचच एक एसी टॅक्सी भाड्याने घेतली आणि तो पुण्याच्या दिशेने निघाला. त्याच्या डोक्यात फक्त एकच विचार होता, कसा तरी हा आठवडा संपवायचा, ते जुनं घर विकायचं, तिथला व्यवहार पूर्ण करायचा आणि कायमचा या देशाचा निरोप घ्यायचा. टॅक्सी पुण्याच्या त्या जुन्या पेठेत शिरली. रस्ते तेच होते, पण गर्दी वाढली होती. अविनाशच्या अंगावर महागडा सूट होता, डोळ्यावर ब्रँडेड चष्मा आणि हातात परदेशी घड्याळ. तो त्या गल्लीत शिरला जिथे त्याचं बालपण गेलं होतं. जसा जसा तो आपल्या घराच्या जवळ पोहोचला तसं त्याला काहीतरी वेगळं जाणवू लागलं. त्याला अपेक्षित होतं की तिथे तेच मोडकळीस आलेलं घर असेल, समोरची ती जुनी लाकडी खुर्ची असेल आणि कदाचित लाचारीने त्याचे वाट बघणारे त्याचे वडील असतील. पण तिथे पोहोचताच टॅक्सी थांबली आणि अविनाशचा विश्वासच बसेना. त्या जुन्या पडक्या वाड्याच्या जागी आता एक पांढरी शुभ्र 2 मजली आधुनिक इमारत उभी होती. इमारतीवर एक मोठी पाटी लागली होती, मातृपितृ सावली सेवाश्रम. अविनाश टॅक्सीतून खाली उतरला. त्याच्या पायाखालची जमीन जणू सरकलीच. माझं घर कुठं गेलं आणि हे काय आहे, तो गोंधळून गेला. त्याने विचार केला की कदाचित वडिलांनी घर विकून टाकलं असेल आणि ते कुठेतरी भाड्याच्या खोलीत राहत असतील. त्याला रागाचा एक झटका आला. माझ्या परवानगीशिवाय त्यांनी घर कसं विकलं? तो रागानेच त्या आश्रमाच्या गेटमधून आत शिरला. आतलं वातावरण खूप शांत होतं. बागेत काही वृद्ध माणसं बसली होती. कोणी वर्तमानपत्र वाचत होतं तर कोणी देवाचं नाव घेत होतं. अविनाश तडक तिथल्या रिसेप्शन काउंटरवर गेला. तिथे एक तरुण मुलगी बसली होती. कोणाला भेटायचंय तुम्हाला? तिने नम्रतेने विचारलं. मला सदाशिवराव देशपांडे यांना भेटायचं आहे. हे घर आमचं होतं. इथे हा आश्रम कधीपासून झाला? अविनाशचा आवाज चढलेला होता. ती मुलगी क्षणभर त्याच्याकडे बघतच राहिली. तुम्ही अविनाश का? सदाशिव काकांचे मुलगे? तिने आश्चर्याने विचारले. अविनाशने होकार दिला. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि बाजूला असलेल्या एका केबिनकडे बोट दाखवलं. तुम्ही मॅनेजरला भेटा, ते तुम्हाला सगळं सांगतील. अविनाश मॅनेजरच्या केबिनमध्ये गेला. तिथले मॅनेजर 60-65 वयोगटाचे गृहस्थ होते. अविनाशची ओळख पटताच त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. त्यांच्या डोळ्यात आदर नव्हता तर एक प्रकारची चीड होती. या अविनाश बाबू या, 10 वर्षांनी तुम्हाला घराची आठवण आली? मॅनेजर उपरोधिकपणे म्हणाले. मला उपदेश नकोय. माझे वडील कुठे आहेत आणि हे घर कसं काय बदललंय? अविनाश तावातावाने म्हणाला. मॅनेजर खुर्चीतून उठले आणि खिडकीबाहेर बघत म्हणाले, 5 वर्षापूर्वी तुमच्या वडिलांची तब्येत खूप बिघडली होती. त्यांच्याकडे उपचाराला पैसे नव्हते आणि या घराची डागडुजी करायलाही कोणी नव्हतं.
त्यांनी तुम्हाला खूप फोन केले पण तुम्ही कधी उचलले नाहीत. शेवटी त्यांनी निर्णय घेतला की हे घर, ही जमीन ते एका चॅरिटेबल ट्रस्टला दान करतील, या अटीवर की तिथे अशा वृद्धांसाठी आश्रम बांधला जाईल ज्यांना त्यांच्या मुलांनी तुमच्यासारखंच वाऱ्यावर सोडलं आहे. अविनाशला झटका बसला. दान केलं? पण माझा हिस्सा? मॅनेजर जोरात हसले, पण त्या हसण्यात दुःख होतं. हिस्सा? अविनाश, ज्या बापाने रक्ताचं पाणी करून तुला अमेरिकेत पाठवलं त्याचा हिस्सा तू कधी दिलायस का? पण काळजी नको करूस, सदाशिवराव बाप आहेत, त्यांनी त्यांच्या हिस्स्यातली सर्व संपत्ती या आश्रमाला दिली. पण तुझा हिस्सा आजही बँकेत तुझ्याच नावाने सुरक्षित ठेवला आहे. अविनाश सुन्न झाला. त्याला काय बोलावं सुचेना. पण ते आता कुठे आहेत? मला त्यांना भेटायचे आहे, त्याने हळू आवाजात विचारलं. मॅनेजरने शांतपणे सांगितलं, ते याच आश्रमात आहेत. मागच्या 2 वर्षापासून त्यांना अर्धांगवायूचा पॅरालिसिसचा झटका आला आहे. ते हालचाल करू शकत नाहीत, बोलूही शकत नाहीत. चला, मी नेतो तुम्हाला त्यांच्याकडे. अविनाशचे पाय जड झाले होते. तो मॅनेजरच्या मागे मागे चालू लागला. एका शांत खोलीत पांढऱ्या चादरीवर एक अस्थिपंजर झालेला देह पडला होता. चेहऱ्यावर सुरकुत्या, पांढरे केस आणि डोळे छताकडे लागलेले. हे तेच वडील होते जे एकेकाळी त्याला खांद्यावर बसवून पूर्ण जत्रा फिरवून आणायचे. आज ते ओळखताही येत नव्हते. वडिलांना त्या अवस्थेत बघताच अविनाशच्या काळजाचा ठोकाच चुकला. ज्या माणसाची त्याला लाज वाटत होती तो आज मृत्यूशी झुंज देत होता. तो वडिलांच्या खाटेजवळ गेला. वडिलांनी हळूच मान वळवली. त्यांनी अविनाशला पाहिलं. 10 वर्षाचा राग, अपमान आणि दुःख वडिलांच्या त्या थकलेल्या डोळ्यातून पाणी बनून वाहू लागलं. ते बोलू शकत नव्हते, पण त्यांच्या डोळ्यातून एकच प्रश्न येत होता. अविनाश, इतके दिवस कुठे होतास रे? अविनाशच्या पायाखालची जमीन खरोखरच सरकली होती. त्याला वाटलं होतं की तो इथे संपत्तीचा व्यवहार करायला आला होता, पण नियतीने त्याला त्याच्या आयुष्यातल्या सर्वात मोठ्या पापाची जाणीव करून दिली होती. तो तिथेच गुडघ्यावर बसला आणि त्याच्या तोंडातून शब्द फुटले, बाबा. अविनाश वडिलांच्या खाटेजवळ सुन्न होऊन बसला होता. ज्या हाताने त्याला चालायला शिकवले होते ते हात आज लुळे पडून खाटेच्या बाजूला निर्जीव पडले होते. सदाशिवरावांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. ते काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होते. त्यांचे ओठ थरथरत होते, पण आवाजाऐवजी फक्त एक अस्पष्ट हुंदका बाहेर येत होता. बाबा, मला माफ करा बाबा. अविनाशचा आवाज भीतीने आणि पश्चातापाने फाटला होता, पण त्या माफीला आता खूप उशीर झाला होता. मॅनेजर साहेबांनी अविनाशच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याला बाजूला नेले. अविनाश बाबू, आता रडून काय उपयोग? जेव्हा त्यांना तुमची सर्वात जास्त गरज होती तेव्हा तुम्ही तुमचे फोन ब्लॉक केले होते, पण तरीही या माणसाने शेवटपर्यंत तुमचाच विचार केला. थांबा, मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. मॅनेजरने कपाटातून एक जुनी लोखंडी पेटी काढली. ती पेटी उघडल्यावर त्यात काही कागदपत्र, एक जुनी डायरी आणि एक छोटी बँक पासबुक होती. हे बघा. मॅनेजरने पासबुक अविनाशच्या हातात दिले. तुम्ही अमेरिकेला गेल्यावर सुरुवातीच्या काळात जे काही थोडे पैसे पाठवले होते त्यातला 1 रुपयाही तुमच्या वडिलांनी स्वतःवर खर्च केला नाही. उलट स्वतःच्या तुटपुंजा पेन्शनमधले पैसे वाचवून त्यांनी या खात्यात जमा केले. कशासाठी माहीत आहे? त्यांनी डायरीत लिहून ठेवले. अविनाशने थरथरत्या हाताने ती डायरी उघडली. पानं पिवळी पडली होती, पण अक्षर स्पष्ट होते. एका पानावर लिहिलं होतं, आज अविनाशचा फोन आलाच नाही. कदाचित तो खूप कामात असेल. लोक म्हणतात मुलगा विसरला, पण मला खात्री आहे माझा विन्या मला विसरणार नाही. परदेशात राहणं खर्चिक असतं. कधी त्याची नोकरी सुटली किंवा त्याला काही अडचण आली तर त्याला कोणासमोर हात पसरायला लागू नयेत म्हणून मी हे पैसे साठवतोय. हे पैसे माझ्या विन्याचे आहेत, त्याच्या कठीण काळासाठी. दुसऱ्या एका पानावर लिहिलं होतं, आज घराचा करार केला. हे घर आश्रमाला दिलं, पण घराचा मागचा जो तुकडा आहे जिथे विन्या लहानपणी खेळायचा तो भाग मी विकला नाही. तो त्याच्या नावे ठेवलाय. उद्या तो परत आला तर
त्याला स्वतःचं म्हणायला हक्काची जागा असावी. ते वाचून अविनाशला असं वाटलं की कोणीतरी त्याच्या काळजात सुरी खुपसली आहे. ज्या वडिलांना तो ओझं समजत होता, त्याच्या अस्तित्वाची त्याला जगासमोर लाज वाटत होती, तेच वडील स्वतः अर्धेपोटी राहून त्याच्या भविष्याची शिदोरी बांधत होते. आम्ही त्यांना खूप विनंती केली की सदाशिव काका, हे पैसे तुमच्या उपचारासाठी वापरा. तुम्हाला अर्धांगवायू झालाय, चांगल्या हॉस्पिटलमध्ये भरती करू. पण त्यांनी मानेनेच नकार दिला. ते फक्त खुणेने सांगायचे की हे पैसे त्याच्यासाठी आहेत. मॅनेजर सांगत होते. अविनाश धावत पुन्हा वडिलांच्या खोलीत गेला. त्याने वडिलांचे ते थंड पडलेले पाय पकडले आणि जोरात रडू लागला. बाबा, मी नराधम आहे. मी पैशाच्या मागे लागून माणसांना विसरलो. मला तुमची लाज वाटायची, पण आज मला स्वतःची लाज वाटतेय. उठा बाबा, मला एकदा तरी ओरडा, मला मारा, पण असं गप्प नका राहू. सदाशिवरावांच्या डोळ्यातून एक शेवटचा अश्रू ओघळला. त्यांनी खूप कष्टाने आपला थरथरणारा हात उचलला आणि अविनाशच्या डोक्यावर ठेवला. त्या स्पर्शात राग नव्हता, तिरस्कार नव्हता. होतं ते फक्त अथांग आणि बिनशर्त प्रेम. एका बापाने आपल्या मुलाला शेवटच्या क्षणीही माफ केलं होतं, पण त्याच क्षणी वडिलांच्या हाताची पकड ढिली झाली. मॉनिटरवरची ती सरळ रेष आणि ते टी असा आवाज पूर्ण खोलीत घुमला. सदाशिवरावांनी जगाचा निरोप घेतला होता. अविनाशच्या पायाखालची जमीन खरोखरच सरकली. त्याला जो धक्का बसला होता तो कोणत्याही संपत्तीपेक्षा किंवा यशापेक्षा मोठा होता. त्याला वडिलांना स्वारी म्हणायला आणि त्यांच्यासाठी काहीतरी करायला नशिबाने 1 मिनिटाचाही वेळ दिला नव्हता. तो तिथेच कोसळला. त्याच्या आलिशान कार, अमेरिकन डॉलर आणि तिथलं स्टेटस, सगळं काही त्या एका क्षणात मातीमोल झालं होतं. सदाशिवरावांच्या निधनानंतर तो संपूर्ण आश्रम सुन्न झाला होता. आश्रमातील इतर वृद्धांसाठी ते केवळ एक सहकारी नव्हते, तर एक आशेचा किरण होते. अविनाश मात्र एखाद्या पुतळ्यासारखा वडिलांच्या पार्थिवापाशी बसून होता. त्याच्या डोळ्यातील अश्रू आता सुकले होते, पण काळजात जो वणवा पेटला होता तो त्याला आतून जाळून खात होता. ज्या वडिलांना त्याने आयुष्यभर नाकारलं, आज त्याचं निस्तेज शरीर समोर बघताना त्याला स्वतःच्या अस्तित्वाची वीट आता आला होता. वडिलांचे अंत्यसंस्कार अविनाशनेच केले, पण अग्नी देताना त्याला असं वाटलं की तो वडिलांच्या शरीराला नाही, तर स्वतःच्या अहंकाराला, गर्वाला आणि खोट्या प्रतिष्ठेला अग्नी देत आहे. स्मशानभूमीतून परतताना तोच अमेरिकन रिटर्नड अविनाश नव्हता. तो 4 दिवसांपूर्वी मोठ्या थाटात गावात आला होता. पुढचे 13 दिवस अविनाश त्याच आश्रमात होता, छोट्या खोलीत राहिला. मॅनेजर साहेबांनी त्याला अनेकदा समजावलं, अविनाश बाबू, जे झालं ते बदलता येणार नाही. आता तुमचं तिथे अमेरिकेत मोठं करिअर आहे. तुमची पत्नी वाट बघत असेल. तुम्ही तिथे परत जाण्याची तयारी करा. पण अविनाशने कोणाशीही काहीच बोलणं टाळलं. तो दिवसभर वडिलांच्या त्या जुन्या डायरीची पानं चाळत राहिला. त्या डायरीत सदाशिवरावांनी अविनाशच्या लहानपणीच्या गोष्टी लिहिल्या होत्या. त्याला पहिला दात कधी आला, त्याने बाबा कधी म्हटलं, त्याला सायकल कशी शिकवली. प्रत्येक पानावर फक्त आणि फक्त वडिलांचा त्याग आणि प्रेम ओसंडून वाहत होतं. 13व्या दिवशी अविनाशने एक मोठा निर्णय घेतला. त्याने आपल्या पत्नीला फोन केला. हॅलो, मी अविनाश बोलतोय. मी आता अमेरिकेला परत येणार नाहीये. व्हॉट? तू वेडा झाला आहेस का? तिथे तुझं इतकं मोठं प्रोजेक्ट आहे, आपली इतकी मोठी प्रॉपर्टी आहे, त्याचं काय? पलीकडून पत्नीच्या ओरडण्याचा आवाज आला. अविनाश शांतपणे म्हणाला, तिथे जे काही आहे, घर, कार, बँकेतले पैसे, ते सगळं तू ठेवू शकतेस. मी माझे राजीनामे पाठवले आहेत. मी ज्या बापाला विसरलो होतो, त्यांच्या ऋणाची परतफेड करायला माझे 7 जन्मही कमी पडतील. पण इथून पुढे मी त्याच नात्यांसाठी जगणार आहे ज्यांना मी ओझं मांडलं होतं. अविनाशने आपल्या वकिलाला बोलावून अमेरिकेतील सर्व संपत्ती पत्नीच्या नावे केली आणि तो कायमचा पुण्यात थांबला. त्याने सर्वात आधी वडिलांनी त्यांच्यासाठी राखून ठेवलेले ते पैसे काढले. ते पैसे घेऊन तो मॅनेजरकडे गेला. हे घ्या मॅनेजर साहेब, हे माझे पैसे नाहीत, हे माझ्या वडिलांच्या रक्ताचं पाणी करून साठवलेली पुंजी आहे. मला हे पैसे माझ्यावर खर्च करण्याचा कोणताही अधिकार नाही.
या पैशातून या आश्रमात एक सुसज्ज मेडिकल युनिट तयार करा, जिथे गरीब आणि अनाथ वृद्धांवर मोफत उपचार होतील. मॅनेजर साहेबांच्या डोळ्यात पाणी आलं. अविनाश, तुझे वडील आज जिथे कुठे असतील तिथून तुला बघून खूप खुश झाले असतील. पण अविनाश तिथेच थांबला नाही. त्याने त्या मातृपितृ सावली सेवाश्रमाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. तो आता टाय सूटमध्ये नाही तर साध्या सुती कपड्यात वावरू लागला. ज्या हातांनी कधी काळी वडिलांना पाणी द्यायलाही नकार दिला होता, तेच हात आता आश्रमातील आजारी आजोबांची सेवा करू लागले. कोणाचे पाय दाबून देऊ लागले, तर कोणाला जेवण भरवू लागले. एके दिवशी संध्याकाळी अविनाश बागेत एका बाकावर बसला होता. त्याच्या कुशीत एक लहान मुलासारखे डोके टेकवून एक वृद्ध गृहस्थ बसले होते, ज्यांना विस्मरणाचा आजार होता. अविनाश त्यांना थोपटत होता. तेव्हा त्याला जाणीव झाली की ज्या सुखाचा शोध तो डॉलरमध्ये आणि अमेरिकेच्या लखलखत्या जगात घेत होता, ते सुख खरं तर वडिलांच्या या सेवेत आणि या निस्पृह प्रेमात होतं. तो रोज रात्री झोपण्यापूर्वी वडिलांच्या फोटोसमोरून उभं राहून हात जोडायचा. त्याला आजही असा भास व्हायचा की बाबा तिथेच त्या कोपऱ्यात बसले आहेत आणि हसून त्यांच्याकडे बघतायत. अविनाशने आता आपल्या नावापुढचा डॉक्टर किंवा इंजिनियर हा शब्द काढून टाकला होता. आता त्याची एकच ओळख होती, त्या अभागी वडिलांचा मुलगा, जो आता शेकडो अनाथ वडिलांचा आधार झाला होता. त्याला मिळालेला तो धक्का त्याच्या आयुष्याला उद्ध्वस्त करणारा नव्हता, तर त्याला माणूस म्हणून पुन्हा जिवंत करणारा ठरला. त्याने जगाला हे दाखवून दिलं की जरी आपण आपल्या आईवडिलांना कितीही लांब सोडलं तरी त्यांचं प्रेम आपल्या मुलांना आपल्याला पुन्हा आपल्या मातीकडे ओढून आणतंच. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल, वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. जर कोणी चॅनलवर नवीन आला असेल तर अशाच दररोज नवनवीन कथा ऐकण्यासाठी, वाचण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.